विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी आकाश सावंत YBD अकॅडमी या आपल्या एज्युकेशन पॉईंटवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। काल आपण राज्यव्यवस्था या विषयाला सुरुवात केली होती आणि त्यामध्ये आपण घटना निर्मिती बघत होतो। त्यातला आपला घटना समितीची पहिली बैठक झाली इथपर्यंतचा पार्ट बघून झाला होता। आता आपल्याला तिथून पुढे घटना समितीची दुसरी बैठक असं करत करत आपल्याला पुढे जायचं आहे आणि मग त्यानंतर घटनेची स्वीकृती कधी झाली, त्यानंतर घटना समितीमध्ये किती समित्या होत्या, शेवटच्या बैठकीच्या वेळी किती लोक हजर होती, संविधान सभेवर किती जणांनी सह्या केल्या, पहिली सही कुणी केली, शेवटी सही कुणी केली आणि त्यानंतर आत्ताचं जे संविधान आहे त्यात एक नंबरला कुणाची सही आहे, शेवटला कुणाची सही आहे, त्यानंतर संविधान जे आपलं तयार झालं होतं, जे मूळ प्रती तयार झाल्या होत्या त्या किती प्रती तयार झाल्या होत्या, कोणत्या कोणत्या भाषेत तयार झाल्या होत्या आणि ज्या हस्तलिखिताच्या काही प्रती होत्या तर त्या प्रती कुणी किती लिहिल्या, त्यानंतर त्याच्यावरचं डिझाईन कुणी केलं, हे सर्व आपल्याला पाहायचं आहे। या आजच्या व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टी आपल्या कव्हर होणार आहेत। चला विषयाला सुरुवात करूयात। मित्रांनो, काल जसं आपण पाहिलं होतं की संविधान सभेची पहिली बैठक झाली आणि आजपासून आपल्याला आजच्या या दुसऱ्या सेशनमध्ये आपल्याला संविधान सभेची जी दुसरी बैठक आहे तर ती केव्हा झाली हे आपल्याला पाहायचं आहे। आपण त्याला सुरुवात करूयात। तर आपलं जसं की टायटल दिसतंय वरती, संविधान सभेची दुसरी बैठक। तर मित्रांनो, संविधान सभेची जी दुसरी बैठक आहे तर ती दुसरी बैठक झाली 11 डिसेंबर 1946ला। बऱ्याचदा आपण जी पहिली बैठक असते किंवा मग कोणताही एखादा पहिला क्रमांक असतो तोच लक्षात ठेवतो, परंतु आपण हा विषय बघत असताना आपण दुसरी बैठक आणि त्याला इतकं मोठं टायटल देऊन का बरं बघतोय, तर ते यासाठी बघतोय की ही जी दुसरी बैठक झाली 11 डिसेंबर 1946ला, तर या दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड झाली। संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली होती आणि ही निवड जवळपास घटना लिहून होईपर्यंत यांनी घटनेचं अध्यक्ष, संविधान सभेचं अध्यक्षपद भूषवलंय। म्हणून मग आपल्याला ही संविधान सभेची जी काही दुसरी बैठक आहे तर ती दुसरी बैठक महत्त्वाची वाटते। त्यानंतर संविधान सभेचे 2 उपाध्यक्ष। आता इथं तुम्हाला दिसतंय संविधान सभेचे उपाध्यक्ष इथं दिसतंय तुम्हाला, पण इथं HC मुखर्जी हे एक नाव दिसतंय आणि VT कृष्णम्माचारी हे एक नाव दिसतंय। तर मग संविधान सभेला 2 उपाध्यक्ष कसे आले, ह्याचं कारण काय, तर ते आपल्याला पाहायचं आहे। पहा मित्रांनो, HC मुखर्जी हे जे आहे तर ते बंगाल प्रांतातून संविधान सभेवरती निवडून आले होते आणि ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला आपण पाहिलं की 3 जून 1947ला माउंटबॅटन योजना आली। या माउंटबॅटन योजनेनुसार भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान हे 2 देश वेगळे झाले। पाकिस्तान हा जो देश होता तर तो 2 भागामध्ये विभागला गेलेला होता। आत्ताचा जो बांगलादेश आहे तर तो पूर्व पाकिस्तान आणि आत्ताचा जो पाकिस्तान आहे तो पश्चिम पाकिस्तान म्हणून ओळखला जायचा। तर मग आपल्याला ते इतक्या मोठ्या ह्याच्यामध्ये जायचं नाही, परंतु आपल्याला HC मुखर्जी यांचं सदस्यत्व कसं गेलं आणि 2 उपाध्यक्ष कसे आले हे आपल्याला पाहायचं आहे। तर जो बांगलादेश जो वेगळा झाला किंवा पाकिस्तान जो वेगळा झाला तर त्या पाकिस्तानमध्ये गेलेलं HC मुखर्जी यांची जागा होती, तो मतदारसंघ पूर्व पाकिस्तानमध्ये गेला होता, म्हणून HC मुखर्जी यांचं सदस्यत्व संपुष्टात आलं होतं। म्हणून सदस्यत्व संपुष्टात आल्यामुळं त्यांचं उपाध्यक्ष पद हे देखील संपुष्टात आलं आणि त्यामुळं त्यांच्या जागी VT कृष्णम्माचारी यांना उपाध्यक्ष म्हणून नेमलं गेलं। परंतु काही दिवसानंतर म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधीच 3 जूनच्या योजनेनंतर ती 3 जूनची योजना म्हणजेच भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यामध्ये त्याचं परावर्तन झालं आणि 18 जुलै 1947ला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पारित झाला आणि तो कायदा पारित झाल्यानंतर 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळणार होतं। परंतु त्याच्या आधीच HC मुखर्जी यांनी संविधान सभेवरती पुन्हा निवडून आले आणि अशा पद्धतीने मग संविधान सभेला 2 उपाध्यक्ष प्राप्त झाले। त्यामुळं आपल्यासाठी ही दुसरी बैठक महत्त्वाची आहे। पेपरला प्रश्न येऊ शकतो की दुसरी बैठक केव्हा झाली, त्यानंतर राजेंद्र प्रसाद आहेत तर यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड झाली, तर मग कायमस्वरूपी अध्यक्षांची निवड केव्हा झाली हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं। त्यानंतर जे उपाध्यक्ष आहेत कायमस्वरूपी तर ते हे आपल्याला याच्यामधनं सांगायचं आहे। तर मग पाहूयात पुढे आता जी घटना समिती होती तर त्या घटना समितीचे कायदेविषयक सल्लागार
म्हणून सर बी एन राव यांची निवड झालेली होती. आपण पाहू शकतो की घटना समितीची पहिली बैठक केव्हा झाली, पहिल्या बैठकीला अध्यक्ष उपाध्यक्ष कोण होते, मग ते होते पण ते तात्पुरते होते. आणि ही जी दुसरी बैठक आहे तर ही दुसरी बैठक महत्त्वाची आहे. आणि या दुसऱ्या बैठकीमध्ये कायमस्वरूपी अध्यक्ष आणि कायमस्वरूपी उपाध्यक्ष निवडले गेले आणि मग त्यांची नावं राजेंद्र प्रसाद, एच सी मुखर्जी आणि व्ही टी कृष्णमाचारी ही आहेत. तर मग हे त्यामधून आपल्याला समजून जातं. मग संविधान सभेच्या बाबतीत दुसरी गोष्ट लक्षात घ्यायची झाली तर संविधान सभेचे जे कायदेविषयक सल्लागार आहेत, जर कायद्याच्या बाबतीत कोणताही एखादा सल्ला हवा असेल तर तो सल्ला सर बी एन राव यांच्याकडनं दिला जायचा. मग म्हणून बी एन राव यांची निवड देखील कायदेविषयक सल्लागार म्हणून झाली होती. घटना समितीला सचिव आणि उपसचिव देखील होते मित्रांनो. तर मग घटना समितीचे सचिव हे एच व्ही आर अय्यंगार हे होते. काय नाव त्यांचं? एच व्ही आर अय्यंगार हे काय होते तर ते संविधान सभेचे सचिव होते. त्यानंतर उपसचिव म्हणून जुगल किशोर खन्ना यांची निवड झालेली होती. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्याला पेपरला कोणताही प्रश्न आला, सचिव विचारले, उपसचिव विचारले, कायमस्वरूपी अध्यक्ष उपाध्यक्ष विचारले किंवा मग तात्पुरते अध्यक्ष, पहिल्या बैठकीचे अध्यक्ष, यातला कुठलाही प्रश्न आला तरी देखील आपल्याला तो सोडवता आला पाहिजे. त्यानंतर मित्रांनो अजून आपण काल एक गोष्ट म्हटलं होतो की उद्दिष्टांचा ठराव हा कुणी मांडला होता. तर मग आपण पाहू शकतो की उद्दिष्टांचा ठराव आहे तो 13 डिसेंबर 1946ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला होता. मग हा जो 13 डिसेंबर 1946ला जो उद्दिष्टांचा ठराव मांडला आहे तो पारित केव्हा झाला किंवा संविधान सभेने त्याला मान्यता केव्हा दिली तर त्याला मान्यता दिली 22 जानेवारी 1947ला. यावरती आपल्याला प्रश्न आलेला पाहायला मिळतो. आपल्याला या विषयाच्या नोट्स आत्ता लेक्चर चालू असताना देखील तुम्ही नोट डाऊन करू शकता किंवा याच्यावरती या विषयावरती या टॉपिकवरती आलेले जे काही प्रश्न असतील ते तुम्हाला ॲप्लिकेशनवरती PDF स्वरूपात उपलब्ध होतील. ते सर आपल्याला अवेलेबल करून देतील. तर मग पुढं पाहूयात मित्रांनो. आपल्याला संविधान सभेचा उद्दिष्टांचा ठराव तो कधी मांडला, कधी पारित झाला, तो कुणी मांडला याबद्दल आपल्याला जर क्लिअर झालं असेल तर आपण पुढे जाऊयात. तर संविधान सभेच्या रचनेतील बदल हा घटक आपल्याला पाहायचा आहे. मित्रांनो इन्व्हिटेशन सभेच्या रचनेत बदल का बरं झाला असेल? मगाशी सांगितल्याप्रमाणे ही जी काही 3 जूनची योजना मांडलेली आहे, हे इथे 3 जूनची योजना, याला माउंटबॅटन योजना देखील म्हणतो. तर ही जी काही 3 जूनची योजना आहे जिला आपण माउंटबॅटन योजना म्हणतो, तर या योजनेने काय काय झालंय हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. पहा मित्रांनो, या 3 जूनच्या योजनेने भारत आणि पाकिस्तान ही 2 वेगवेगळी राष्ट्र तयार झालेली आहेत. 3 जूनची जी योजना आहे ती 3 जून या दिवशी माउंटबॅटनने मांडली म्हणून तिला आपण 3 जूनची योजना असं म्हणतो. आणि मग त्या 3 जूनच्या योजनेचं कायद्याच्या कच्च्या मसुद्यामध्ये किंवा त्याचाच परिपाक किंवा त्याचंच आपण रिफ्लेक्शन म्हणतो, तर ब्रिटिश पार्लमेंटमध्ये एक कायदा मांडला त्याच्यामध्ये झालं. मग तो कायदा कोणता आहे पहा. मग एक भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 जो काही आहे, तर या 1947च्या भारत स्वातंत्र्याचा कायद्याचा कच्चा मसुदा 5 जुलै 1947ला ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मांडला आणि तो संमतही झाला. कधी संमत झाला तो? 5 जुलै 1947ला. आता मुळात आपल्याला हे पाहणं का गरजेचं आहे, ही योजना इतकी महत्त्वाची काय आहे, तर भारताला ज्या योजनेने स्वातंत्र्य मिळालं आहे तर त्या योजनेचा जो कायदा असेल किंवा मग जो कायदा असेल तर तो कायदा केव्हा मांडला गेला, तो कायदा मांडल्यानंतर त्याला ब्रिटिश पार्लमेंटने मान्यता केव्हा दिली, त्याच्यानंतर जसं आपल्याकडं आता राष्ट्रपतींनी एखाद्या कायद्याला मान्यता दिल्यानंतर त्याचं एखाद्या कायद्यावरती सही केल्यानंतर, कच्च्या मसुद्यावरती सही केल्यानंतर जसं त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होतं, तर तसंच ब्रिटिश पार्लमेंटमध्ये सुद्धा ब्रिटिश पार्लमेंटने जर एखादा कायदा संमत केला असेल आणि त्याला जर त्यांच्या राजसत्तेची मान्यता मिळाली असेल तर मग त्याचं रूपांतर कायद्यामध्ये होतं. मग जे ब्रिटनचे जे राजा किंवा राणी असतील तर त्यांनी 18 जुलै 1947ला त्याला मान्यता दिली आणि 18 जुलै 1947लाच भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पारित झाला असं आपण म्हणतो. आणि भारताला स्वातंत्र्य कोणत्या कायद्याने मिळालं असा जर आपल्याला प्रश्न आला तर तो कायदा म्हणजे 18 जुलै 1947ला पारित झालेला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा असेल. आणि भारताला कोणत्या योजनेने स्वातंत्र्य मिळालं असा जर आपल्याला प्रश्न आला तर त्याचं उत्तर माउंटबॅटन योजना असं असेल. आणि
भारत आणि पाकिस्तान ही दोन राष्ट्र कोणत्या योजनेने तयार झाली असा जर आपल्याला प्रश्न आला तर तो माउंटबॅटन योजना यांनी हे त्याचं उत्तर असेल. आणि जी आपली संविधान सभा आहे तर ती संविधान सभा कोणत्या योजनेने कोणत्या मिशननी तयार झाली असा जर आपल्याला प्रश्न आला तर कॅबिनेट मिशन प्लॅन या हे त्याचं उत्तर असेल. पुढे पाहूयात मित्रांनो, हे जे काही हा कायदा पारित होण्याआधी माउंटबॅटन योजना भारतामध्ये मांडण्याआधी लॉर्ड माउंटबॅटन यांनी जी योजना मांडली तिला माउंटबॅटन योजना म्हणतात. तर ती योजना मांडण्याआधी भारतामध्ये जे काही संस्थानिक होते, आपण कालच्याच लेक्चरला पाहिलं की भारतामध्ये 93 संस्थानिक होते आणि त्यांनी संविधान सभेमध्ये समावेश किंवा सहभाग घ्यायचा नाही असं त्यांनी म्हटलं होतं आणि कुणीही सहभाग घेतला नव्हता. संविधान सभेचं कामकाजही चालू झालं होतं. परंतु जसं की इथल्या संस्थानिकांना असं वाटायला लागलं की आता भारताला स्वातंत्र्य मिळणार आहे, त्यामुळं 28 एप्रिल 1947ला 6 संस्थानिकांनी संविधान सभेमध्ये प्रवेश केला. मग ज्या 6 संस्थानिकांनी संविधान सभेमध्ये प्रवेश केला तर ते संस्थानिक कोणते होते, तर ते संस्थानिक होते बडोदा, बिकानेर, जयपूर, पटियाळा, रेवा आणि उदयपूर. तर या 6 संस्थानिकांनी भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच संविधान सभेमध्ये प्रवेश केलेला होता. आपल्याला जर असा प्रश्न आला की भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी कोणत्या संस्थानिकांनी संविधान सभेमध्ये प्रवेश केला तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की बडोदा, बिकानेर, जयपूर, पटियाळा, रेवा आणि उदयपूर. तर या 6 संस्थानिकांनी संविधान सभेमध्ये प्रवेश केलेला होता. त्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढं पाहायचं आहे जो आपण आत्ताच पाहिलं की भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 संमत झाला, तोपर्यंत काय आपलं संविधान 100% पूर्ण लिहून तयार झालेलं नव्हतं. मग हा कायदा आल्यानंतर संविधान सभेमध्ये नेमके बदल काय झाले असतील, काय झालं असेल तर ते आपल्याला पाहायचं आहे. पहा मित्रांनो, 1947चा जो कायदा आहे तर त्या कायद्याने संविधान सभेमध्ये काही बदल झाले आणि ते बदल या क्रमाने आहेत. पहा, संविधान सभा जी आहे ती पूर्णतः सार्वभौम बनलेली आहे. सार्वभौम याचा अर्थ काय, कोणत्याही एखाद्या देशावरती किंवा संघटनेवरती, सार्वभौम या शब्दाचा अर्थ पाहताना आपण म्हणतोय की सार्वभौम म्हणजे कुठल्याही एखाद्या देशावरती, संस्थेवरती, व्यक्तीवरती कुठलाही बाह्य प्रभाव, बाह्य वर्चस्व नसणे, तो पूर्णतः स्वतंत्र असणे, स्वतःचे निर्णय घ्यायला खंबीर असणे, सक्षम असणे, याला आपण सार्वभौम असं म्हणतो. आणि मग ही जी काही संविधान सभा होती तिच्यावरती ब्रिटनचं जे नियंत्रण होतं ते ब्रिटनचं नियंत्रण पूर्णतः निघून गेलं आणि ती संविधान सभा कशी बनली तर ती संविधान सभा सार्वभौम बनली. आणि ती सार्वभौम बनलेली जी काही संविधान सभा होती त्याच्यानंतर जो पुढचा बदल झाला आहे तो म्हणजे संविधान सभेला एक कायदे मंडळाचा दर्जा मिळाला होता. पहा मित्रांनो, संविधान सभा ही आपल्या भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी निर्माण झालेली एक सभा होती किंवा मग काही सदस्य होते. परंतु जो 1947चा 18 जुलै 1947चा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पारित झाला तर या कायद्यामुळं झालं असं की संविधान सभेला 2 कामं करायला लागली ॲट अ टाईम. कारण ब्रिटिशांचं नियंत्रण राहिलं नाही, त्यामुळं भारतीयांना देश चालवत असताना काही प्रकारच्या अडचणी निर्माण होतात किंवा मग काही नवीन कायदे तयार करावे लागतात. तर मग ही कायदे तयार करण्याचं काम देखील या संविधान सभेलाच करावं लागलं. म्हणून मग त्या संविधान सभेलाच आपण असं म्हणतो की स्वतंत्र भारताचं जे पहिलं कायदेमंडळ आहे म्हणून त्या संविधान सभेलाच दर्जा मिळाला. त्यानंतर पुढं मित्रांनो, ज्यावेळी ही आपली संविधान सभा कायदे तयार करण्याचं काम करत असेल त्यावेळी अध्यक्ष म्हणून वेगळी व्यक्ती बसत असे आणि ज्यावेळी आपली ही संविधान सभा आहे ती घटना निर्मितीच्या कामासाठी एकत्र जमत असे तर त्यावेळी वेगळी व्यक्ती अध्यक्ष म्हणून बसत असे. तर मग ती कोणती व्यक्ती आहे आणि काय करायचे ते आपल्याला पाहायचं आहे. पहा मित्रांनो, ज्यावेळेस आपली ही जी संविधान सभा आहे तर ही संविधान सभा जर कायदे निर्मितीचं काम करण्यासाठी बसत असेल तर त्यावेळी वा मावळणकर हे तिचे अध्यक्ष म्हणून काम करत असत. आणि आपण याआधी पण पाहिलं आहे की स्वतंत्र भारताच्या लोकसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून कोण होते तर त्याचंही उत्तर आपल्याला वा मावळणकर असंच भेटतं. मग हे जे काही संविधान सभेचे कायदे मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम करणारे वा मावळणकर आहेत तर त्यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. पहा मित्रांनो, 17 नोव्हेंबर 1947ला
17 नोव्हेंबर 1947ला ग.बा. मावळणकर यांची कायदे निर्मितीची प्रक्रियेसाठी संविधान सभा ज्यावेळी जमत असे त्यावेळी त्यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यानंतर घटना निर्मितीच्या कामासाठी ज्यावेळी संविधान सभा भरत असे तर त्यावेळी राजेंद्र प्रसाद हे तिचे अध्यक्ष, जसं आपण याच्या आधी पाहिलं आहे तर त्याप्रमाणे ते अध्यक्ष म्हणून काम करत असत. त्यानंतर हे झाले संविधान सभेच्या कामाच्या बाबतीत. परंतु संविधान सभेच्या रचनेमध्ये देखील मित्रांनो काही बदल झालेले आहेत. तर ते संविधान सभेच्या लक्ष कुठे लक्ष कुठे लक्ष का बरं राहू द्या ना कट करायचं तसं तेव्हा आपण नंतर त्याला काय होतं. किती जण पाहू राहिले किती फक्त हां झाले चालू. मित्रांनो संविधान 18 जुलै 1947च्या कायद्याने फक्त संविधान सभेच्या कामकाजातच बदल झाला आहे असं नाही, तर 18 जुलै 1947चा जो भारतीय स्वातंत्र्याचा कायदा आहे तर त्या कायद्याने संविधान सभेच्या रचनेत देखील बदल झालेला आहे. तर तो रचनेत बदल कसा झाला आहे ते पाहूयात आपण. पहा मित्रांनो, जे आपण याच्या आधी बघत होतो की संविधान सभेची जी सदस्य संख्या आहे ती किती होती, पहिले 389 होती. तर जो भारतीय स्वातंत्र्याचा कायदा आहे तो कायदा पारित झाल्यानंतर संविधान सभेची जी सदस्य संख्या आहे तर ती पहा किती कमी झाली आहे, ती डायरेक्टली येऊन 299 वरती जाऊन थांबली आहे. म्हणजे स्वातंत्र्यानंतर जी संविधान सभा होती तर तिची एकूण सदस्य संख्या किती झाली, 299. मग ही 299 सदस्य संख्या परत तिचं क्लासिफिकेशन करावं लागेल. म्हणजे ब्रिटिश प्रांतांचे कोणते, त्यानंतर चीफ कमिशनराच्या प्रांताचे कोणते, त्यानंतर संस्थानिक किती राहिले ते आपल्याला पाहिजे. पहा मित्रांनो, ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी जे ब्रिटिश प्रांत होते तर ते ब्रिटिश प्रांत भारत आणि पाकिस्तान ही दोन राष्ट्र निर्माण होण्याआधी 11 होते. आपण कालच पाहिलं जे आपण आत्ताची जी आपण राज्य आहेत तर ती राज्य म्हणजे ब्रिटिशांच्या काळातील 11 प्रांत आणि आत्ताचे जे आपले राज्य आहे तर ते सेम आहे. तर ज्यावेळी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्याच्या तत्कालीन आधी 11 राज्य भारतामध्ये होते. मग ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी त्यातली 2 राज्य होती तर ती गेली पाकिस्तान या देशामध्ये, आणि मग उरलेल्या 9 प्रांत किंवा 9 राज्य यांचे सदस्य उरले 226. त्यानंतर आपण जसं पाहिलं होतं याच्या आधी की चीफ कमिशनरचे जे प्रांत होते तर ते चीफ कमिशनरचे प्रांत होते 4, आणि स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये चीफ कमिशनरच्या प्रांतांची संख्या झाली आहे 3. मग जे 4 प्रांत होते त्यापैकी कोणता कमी झाला, तर तो कमी जो झाला तो होता बलुचिस्तान. आपल्याला आता माहिती आहे की बलुचिस्तानमध्ये कशा प्रकारचं काम चालू आहे, त्यामुळं हा जो बलुचिस्तान आहे तो पाकिस्तानमध्ये गेला, आणि त्यामुळं जी चीफ कमिशनरच्या प्रांताची जी सदस्य संख्या आहे तर ती 4ने कमी होऊन 3वर आली. पुढं पाहू मित्रांनो, ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं तर ती स्वातंत्र्याचा जो सुवर्ण महोत्सव होता तर तो साजरा करण्यासाठी अख्खी आपली संविधान सभा, अख्खा आपला भारत देश जागा होता. आणि त्यामुळंच ही जी संविधान सभा आहे तिचं एक सत्र जे आहे तर ते एक सत्र मध्यरात्री भरलेलं होतं, आणि ते मध्यरात्री भरलेलं सत्र कोणतं आहे तर ते आपल्याला पाहायचं आहे. मध्यरात्री भरलेलं सत्र जे आहे तर ते आहे 14 ऑगस्ट 1947 ते 30 ऑगस्ट 1947. म्हणजे ते 30 ऑगस्ट 1947 पर्यंत मध्यरात्री भरलं नाही, तर ते फक्त एकच दिवस मध्यरात्री भरलं. ती रात्र होती 14 ऑगस्टची, कारण 14 ऑगस्टच्या 12 वाजता आपल्याला पंडित नेहरूंनी आपल्याला संबोधित केलं होतं आणि आपला भारत देश स्वतंत्र झाला असं त्यांनी जाहीर केलं होतं. तर मग ते मध्यरात्री भरलेलं सत्र कोणतं होतं असा जरी आपल्याला प्रश्न आला तरी देखील आपल्याला तो सांगता आला पाहिजे की मध्यरात्री भरलेलं सत्र होतं 14 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 1947. साधं सोपं आहे. त्याच्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधान सभेने तत्कालीन काही महत्त्वाची कामं केलीत. मग ती इतर महत्त्वाची जी कामं केली आहे तर ती इतर महत्त्वाची कामं कोणती आहेत ती देखील आपल्याला पाहावी लागतील.
तर त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे 22 जुलै 1947. पहा मित्रांनो, म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पारित झाला आहे 18 जुलैला आणि 18 जुलैला तो कायदा पारित झाल्यानंतर लगेचच 4 दिवसांनी 22 जुलै 1947ला जो काही आपला तिरंगी झेंडा आहे तर त्याला मान्यता संविधान सभेने दिली 22 जुलै 1947ला. आणि जो आत्ताचा तिरंगी झेंडा आहे तर त्या तिरंगी झेंड्याचं डिझाईन पिंगली व्यंकय्या या आंध्र प्रदेशच्या एका तरुणाने तयार केलेलं होतं, हे आपल्याला माहीतच आहे. तर मग हे सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं काम, कुठलंही एखादं कार्य आपण करायला जातो, कुठलाही एखादा राजकीय पक्ष पाहिला त्याला सुद्धा निशाण असतं. तर मग आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर सर्वात पहिलं संविधान सभेनं केलेलं काम होतं ते म्हणजे आपल्या देशाला एक स्वतःचं असं निशाण मिळवून देणं. आणि मग ते निशाण होतं तिरंगी झेंडा. आणि त्या तिरंगी झेंडा लगेचच आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 4 दिवसांनी त्यांनी त्याला संमती दिलेली आपल्याला पाहायला मिळते. तर मग मित्रांनो, पुढचं काम म्हणजे मे 1949ला संविधान सभेने भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला मान्यता दिलेली आहे. म्हणजे राष्ट्रकुल म्हणजे काय, तर ब्रिटिशांची सत्ता ज्या देशांमध्ये होती त्या सर्व देशांची एक संघटना, मग त्या संघटनेच्या सदस्यत्वाला देखील संविधान सभेने मान्यता दिलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर मित्रांनो, पुढचं महत्त्वाचं काम म्हणजे 24 जानेवारी 1950 राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान यांना मान्यता दिलेली आपल्याला पाहायला मिळते. 24 जानेवारी 1950ला संविधान सभेची शेवटची बैठक झाली होती आणि या शेवटच्या बैठकीतच भारताला देशाचं असं स्वतःचं गाणं असावं, सॉन्ग असावं. मग ते सॉन्ग किंवा मग जे राष्ट्रगीत आपण ज्याला म्हणतो नॅशनल अँथम, तर मग त्यांना मान्यता आपल्याला 24 जानेवारी 1950ला दिलेली आपल्याला पाहायला मिळते.